मृणाल थोडासा आवाज दे मॉनिटरला. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मधला हा 5व्या क्रमांकाचा सामना आहे. पार्थ 11 दुधोडेवाडी या टीमने टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिला बॉल इथे टाकत असताना पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. इथे पहिल्या बॉल वरती बीट केलंय स्वप्नीलनं. फलंदाज सुजितला. पहिल्या मॅच मध्ये सुजित शेवाले जो आयकॉन खेळाडू होता तो नव्हता. तो सामना त्यानं त्या टीमनं गमावलाय. परंतु आता सुजित शेवाळेची पाले आहे. पहिल्या बॉल वरतीच एक मोठ्या खेळाडूला बीट केलंय स्वप्नीलनं. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना थ्रू द कव्हर क्रिकेटचा अगदी आविष्कार दाखवलाय. मंत्रमुग्ध करणारा फटका डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सुजितच्या बॅट मधून षटकार. शकत नाही. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती. दुसरा बॉल त्या बॉलच्या तुलनेनं शॉट टाकला होता स्वप्नीलनं. दुसरा बॉल तिसऱ्या बॉल वरती इन फ्रंट ऑफ स्क्वेअर अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला उडवलाय 6 रनसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय सुजित शेवालेच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 12. रिपरिप सुरू आहे. परंतु इथे सुजित शेवालेची मात्र धावांची संततधार सुरू आहे. धावांचा पाऊस पाडला जातोय. पहिला बॉल त्यानं चेक केला. त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार सुजितच्या बॅट मधून आलेत. तिसऱ्या बॉल वरती सुद्धा आक्रमण केलंय आणि बॉलला उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा रेषा पार येतोय. बॅक टू बॅक तिसरा षटकार. केलाय. तुम्हाला मिडास राजाची गोष्ट आठवते. आपले आई वडील जेव्हा लहानपणी आपल्याला सांगायचे की मिडास राजा तो राजा ज्या वस्तूला हात लावायचं त्या वस्तूचं सोनं व्हायचं. इथे या मॅच मध्ये सुजित शेवाले बॉलला बॅट स्पर्श करतोय. त्या बॅट मधून त्याच्या 6 रन येत आहेत. धावा येत आहेत. अगदी मिडास राजा सारखा खेळतोय मैदानामध्ये. बिंदास लागोपाठचे 3 षटकार आलेत. तेही सुजित शेवालेच्या बॅट मधून. बॉलला गुलाम केलाय. जिथे सांगे तिथे जातोय बॉल आणि तो ऐकतोय. तो चेंडू ऐकतोय सुजित शेवालेचा की आता मला कुठे जायचंय. सुजित सांगतोय तुला स्क्वेअर लेगला जायचंय. आता मला कुठे जायचंय. सुजित सांगतोय मला कव्हर्सला जायचंय. आणि त्या वाक्याचा मात्र तो चेंडू पूर्तता करतोय. डॉन टेनिस बॉल क्रिकेटचा डॉन या सुपरस्टार नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू आता मैदानामध्ये सुजित शेवाले ऑन फायर. अगदी फटाकडे फोडतोय. दिवाळीला अजून बाकी आहे. परंतु दिवाळी यायच्या अगोदरच मात्र मैदानामध्ये फटाक्यांची आतषबाजी करतोय. नाव आहे सुजित शेवाले. पहिल्या मॅच मध्ये नव्हत्या सुजित शेवाले. काही कारणास्तव तो बाहेर होता आणि तो सामना गमावला पार्थ 11 या टीमनं. परंतु आता मात्र चांगली बॅटिंग. ओहो इथे अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवरती नाराज आहे सुजित शेवाले. कारण थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. तिथे सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 19 धावा. 5 बॉलचा सुरुवातीचा पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. शेवटचा बॉल स्वप्नीलनं पहिला चेंडू डॉट टाकला. त्यानंतर मात्र आक्रमण झालं. संग्रामसाठी हा बॉल पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल अगदी चांगली सांगता पाहायला मिळाली स्वप्नीलची.
डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा घेत परी 11 शवाळेवाडी या टीमची बिनगडी मध्ये 19. बॉल क्रिकेटचा एक प्रतिभावंत खेळाडू डॉन या टोपण नावानं हा खेळाडू सध्या चर्चेमध्ये आहे. सुजित शेवाले नेहमीच डाऊन दी अर्थ राहिला हा खेळाडू. क्रिकेटचा एक प्रामाणिक खेळाडू मैदानामध्ये आता हैदोस करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्या. धावा घेत बिनगडी बाद 19. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी आलाय रघु पवार. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय स्कोर ऑफ द विकेट. स्वतः आता विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचणार. तोपर्यंत एक धाव ते मिळताना दिसते सुजितला. सिंगल ना आता स्कोर बोर्ड रन आहेत 2-0. 20 धावा. आजच्या पहिल्या दिवसातला हा 5व्या क्रमांकाचा सामना तुम्ही पाहताय. पार्थ 11 दुधडेवाडी या टीमने टॉस जिंकलाय परी 11 शवालवाडी या टीमच्या विरुद्धमध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण काय फटके होते. अगदी प्रेक्षकांना तल्लीन करून गेला सुजित शेवाले. रघुचा दुसरा बॉल पडल्यानंतर पहा अगदी थोडीशी चेंडूने उचली घेतलेली आहे. गती सुद्धा जास्त होती आणि गतीनं मात्र संग्रामला बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये हलकसं कमबॅक होतोय. रघु पवारनं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी केली होती. तिसरा बॉल शॉट ऑफ लेंथ हा पाम चॅक केला बॉलला आणि उडवला मिड विकेटच्या वरून. बॉल सीमारेषा पार. येतो अंपायरचा सिग्नल. षटकार संग्रामच्या बॅटमधून. आपण मृणालच्या माध्यमातून ऐकतोय. आता दोन्ही बाजूने हल्ला केलाय. पहिला शेवालेनं हल्ला केला सुजित शेवालेनं. आता संग्राम सुद्धा कमी नाहीये. त्याच्या बॅट मधून एक षटकार आला. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. हा बॉल थोडासा ब्लाइंडर करण्याचा प्रयत्न. बघा बॅक ऑफ लेन टप्पा थोडासा मागे पेवला आणि मागे ठेवत असताना बॅटचा स्विंग जर पाहिला संग्रामचा तर बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला होता. गती काढली होती या बॉलवरती. आता तीच चर्चा केली जाते सुजित शेवाले यांच्याकडून की तुझी पोझिशन पहा, चेंडूचा अंदाज घे आणि त्यानंतर मात्र बॅटचा स्विंग कर. अशी काहीतरी चर्चा झाली असेल दोन्ही बॅटरच्या दरम्यान. हा सुद्धा ब्लाइंड स्ट्रोक पडल्यानंतर हा बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगले कमबॅक आता रघु पवार यांचं. ओव्हर नंबर 2 मध्ये षटकार मारल्यानंतर दोन्ही बॉल अगदी बीट केले दोन्ही बॉलवरती संग्रामला. शेवटचा आय थिंक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 26. ओहो पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. हा बॉल ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. त्यामुळे अंपायर धनंजय कोळी यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अंपायर सुद्धा छत्री लावलेली आहे आपल्या डोक्यावरती. एक वेगळी अदा आज धनंजय कोळी यांच्या माध्यमातून. तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये पोपटलाल अशी छत्री लावायचे. परंतु आज आपलं संरक्षण पाण्यापासून करण्यासाठी आज अंपायर म्हणून ऑन साइडला खेळून काढलाय. फटका तर फसलाय. एकच धावे ते मिळताना दिसेल संग्रामला. आणि या सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा एकंदरीत वाजवी खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा घेत स्कोर बोर्डवरती बिनगडी बाद 28. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्या, परंतु या ओव्हरमध्ये रघुनं फक्त 9 धावा खर्च केल्या. 2 षटकं संपलीत 28 ला विदाउट लॉस.
2 षटकांचा खेळ संपला. बिनगडीबाद 28 धावा. अजूनही विकेट आली नाहीये. स्वतःचं दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक. कारण पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा खर्चिक होता. 19 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु कॅप्टननं पुन्हा एकदा स्वप्नील वरतीच भरोसा दाखवला तिसऱ्या ओव्हरसाठी. आणि पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर आता बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, परंतु नो मॅन्स लँड्स मध्ये बॉल पडलाय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक इथे पहा. विकेट सॅक्रिफाईस होती की काय, आणि ते विकेट सॅक्रिफाईस सुजित शेवालेसाठी ही सॅक्रिफाईस विकेट. संग्राम आता रनआउटच्या रूपानं बाद होतो आणि पहिला धक्का परी 11 शेवालेवाडी या टीमला लागलाय. संग्राम आउट. बॅटिंग साठी आला अजित. नांदलापूरचा हा खेळाडू आहे अजित. बॅटिंग साठी नेट नंबर 3 मध्ये. 30 वरती पहिली विकेट गमावली. संग्राम जो चॉईस प्लेयर होता त्याला रनआउट व्हावं लागलं. खरं तर ही विकेट सॅक्रिफाईस आहे, समर्पित केलेली विकेट आहे, खास करून सुजित शेवालेसाठी. ओहो, बिगेट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग चालला नाहीये. मागे चाललाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आता डीप मध्ये चाललाय. 2 धाबा इथे मिळत आहेत. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न, चौथ्या धाबेचा प्रयत्न होईल का, कारण बॉल गवतामध्ये हरवलेला आहे. त्यामुळे आरामात 4 धावा इथे पळून काढलेल्या आहेत सुजित शेवालेनं. 4 धावा इथे मिळतात सुजित शेवालेच्या बॅटमधून या कंप्लीट झाल्यात. आणि या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 34 धावा. खूप चांगले टेलिकास्ट तुम्ही पाहता या स्पर्धेच्या दरम्यान. ओम साई MTC या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग केलं जातं. आमचे कॅमेरेमॅन अक्षय म्हात्रे जे ओनर्स आहेत, कुणाल म्हात्रे, तेजस म्हात्रे, प्रतीक म्हात्रे, ही म्हात्रे बंधू आहेत. आणि मनवेद म्हात्रे खूप चांगलं कॅमेरावर करत आहेत. खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जाते. आम्ही सुद्धा म्हात्रे आहोत. आणि खरोखरच अंपायर सिग्नल येतो व्हाईट बॉल, त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळताना दिसते. आणि खरं तर हे डोंबिवलीचे सर्वच बंधू, म्हात्रे बंधू आहेत. खोनीगाव, ओम साई MTC खूप चांगले टेलिकास्ट. ओहो, फटका फसला. मिस्तामिंग आहे. लॉंग ऑफ येतो आता बॉलच्या खाली, परंतु नाही, कुठल्याही क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला नाहीये. नो मॅन लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 3 धाबा इथे पळून काढलेल्या आहेत. अशा चुका जर कराल तर मात्र तुमच्या समोर पर्वता एवढं आव्हान समोर येत. कारण कॅच जो झेल होता तो सुजित शेवालेचा होता. कुठल्याही क्षेत्ररक्षकानं, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला नाही. 3 धाबा इथे येत आहेत. आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 37 या आकड्यावरती. 38 माफ करा, 38. लॉस ऑफ 1 विकेट. सध्या ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. सुजितचा आता थोडासा फ्लो थांबलाय. त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत नाहीयेत. त्यामुळे आता नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सामना क्रमांक 6. ओहो, स्विंग इन मिस. खूप चांगली गोलंदाजी स्वप्नील कडून. पडल्यानंतर थोडासा अँकल बनवत बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि ते बघूया आता स्टंपिंग साठी आता रिव्ह्यूची मागणी केली जाते असं वाटतंय.
पंचांना तर आउट घोषित केलेला आहे, परंतु तरी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. ऑनफिल्ड पंच आहेत आणि ऑनफिल्ड पंचांना हा तिसऱ्या पंचांची आता मदत घेतलेली आहे. तत्पूर्वी टॉस या ठिकाणी केला जाईल. तर जय महाराष्ट्र आणि त्यांच्या विरोधामध्ये रणवीर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रणवीर 11 आणि जय महाराष्ट्र या दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी यायचं आहे. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं. रणवीर 11 आणि जय महाराष्ट्र. चला आउट आहे OUT फलंदाज बाद. चला अखेर दुसरी विकेट गमावलेली आहे परी-11 शेवालवाडी या टीमनं. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 38 धावा 38. 2.4 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 38. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी योगेश पाटील आलाय. चौथ्या क्रमांकासाठी नॅट नंबर 4 मध्ये. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 3.0 पावसाळी क्रिकेटचा हा महासंग्राम. योगेश पाटील आलाय आता बॅटिंग साठी. ओहो ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये त्यामुळे लॉंग ऑन आता भरपूर वेगाने डीप मधून चाललेत. चांगली फिल्डिंग. एकच धावे ते मिळताना दिसते योगेशला. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 39 धावा. या ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी आहे. स्वप्नील या ओव्हरमध्ये स्वप्नीलनं चांगलंच कमबॅक केलाय. एक चौकार वगळता चांगलेच बॉल डिलिव्हर केलेले आहेत आउटसाइड द लेग स्टंप. त्यामुळे पंच सिग्नल करतायत वाईट बॉल. हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. इथे अंपायर शशी साटम सरांचा इशारा येते वाईट बॉल. म्हणजे हा बॉल स्वप्नीलला शेवटचा पुन्हा टाकावा लागेल. टीमची धावसंख्या 40 ऑन साइडला टर्न केलाय आणि गॅप मधून बॉल चालला तर सुजितच्या बॅट मधून येतो क्रॅकिंग चौकार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार सुजितच्या बॅट मधून. आणि या 4 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर परी-11 शेवालवाडी या टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 44 धावा. 3 षटकं संपलीत. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय खूप चांगली स्पर्धा. मॅच क्रमांक 5 पार्थ-11 दुधोडेवाडी विरुद्ध परी-11 शेवालवाडी असा सामना आहे. पार्थ-11 दुधोडेवाडी या टीमने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. सध्या 3 षटकं संपलीत. थोडासा खेळ थांबलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना परी-11 शेवालवाडी या टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 44 धावा. एका बाजूला तुम्ही पाहताय सुजित शेवाले जो आयकॉन प्लेयर आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्वप्नील देवुंगळे जो आयकॉन प्लेयर आहे. एका बाजूला चॉईस प्लेयर विवेक वाघमारे तर एका बाजूला चॉईस प्लेयर संग्राम लावण
परंतु सध्या संग्राम लावण आता बाद झालाय. संग्राम लावणनं सुजित शेवालेसाठी आपलं बलिदान दिलंय. विकेट सॅक्रिफाईस केलं. ओव्हर नंबर 4 मध्ये आता अनिल बागलवाडी गावचे सुपुत्र आहेत. बॅकफुटला जाऊन कव्हर्सला पॉइंटला केलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करेल सुजितनं प्रयत्न केला, धावलाय आणि ते चौथ्या धावेचा आता प्रयत्न होईल का? थांबवलाय. 3च धावा घेतल्यात. कारण संधी होती परंतु सुजितनं काहीतरी तसा प्रयत्न केला नाहीये. त्याला स्ट्राईक पाहिजे. त्याच्या बॅटमधून धावाचा पाऊस त्याला पाडायचा आहे. हा त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स आता मैदानामध्ये सांगतोय. 4 आहेत ना? येस, अंपायरनं आता सिग्नल केलेला आहे चौकार. 4 धावा इथे येत आहेत. 4 धावा मिळत आहेत योगेशच्या बॅटमधून. या 4 धावा आणि या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 48 धावा. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉलमध्ये धावा भरपूर येतील कारण धावा आहेत आतापर्यंत 48. अनिल भागलवाडी या गावचा खेळाडू बॉलिंगसाठी तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅटची कडा घेतली तरीही 1 धाव इथे कंप्लीट केलेली आहे. एक चिकी सिंगल कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर 1 रन योगेशच्या खात्यामध्ये जाईल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 49. अजून या ओव्हरचे 4 बॉल शिल्लक आहेत. आता सुजित शेवाले अंपायरची काहीतरी सल्ला मसलत करतायत चेंडूच्या विषयी. लॉस ऑफ 2 विकेट्स. सध्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना परी-11 शेवालेवाडी टीम. ओहो, फटका, 2 लुक शॉट, लांबच मारलाय सुजितनं. बॉल सीमा रेषा पार, षटकार. आजच्या दिवसातला सर्वाधिक लॉंगेस्ट षटकार. मगाशी रोहित पाटीलनं लॉंग लेगला उडवला होता परंतु त्याच्यापेक्षा जास्त लांब सुजित शेवालेला मारलाय 6 रनसाठी. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या डबल पाय 55 धावा. आतषबाजी. ओहो, या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. सुजितच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. किती लांब मारलाय मित्रांनो. चेंडूला जर भावना असल्या असत्या तर चेंडू सुजितशी बोलला असता, हे सुजित दादा किती मारतोस रे. परंतु चेंडू ही निर्जीव वस्तू आहे, चेंडूला भावना नाही आहेत. त्यामुळे सुजितशी तो चेंडू बोलत नाहीये परंतु किती लांब मारतोय. मी मगाशीच उल्लेख केला, याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. आज चेंडूला गुलाम केला सुजितनं. जिथे सांगेल तिथं मारतोय तो. टीमची धावसंख्या 61. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अनिल बागलवरती आक्रमण 43 या आकड्यावरती खेळतोय सुजित शेवाले. ओहो, बॉल उडवलाय. हाई बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या भरून. बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक तिसरा षटकार सुजितच्या बॅट मधून. या स्पर्धेतली पहिली 50 येईल का हे आपल्याला बघायचं आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 49 वरती खेळतोय. 1 धाव दूर आहे 50 पासून. सुजित शेवाले सेट ऑन अ फायर नाव. आज मैदानामध्ये आतषबाजी सुरू आहे. पावसाची रिपरिप आणि सुजित शेवालेची संततधार. टीमची धावसंख्या 67 या आकड्यावरती. या ओव्हरचा शेवटचा बॉल 1 धाव दूर आहे 50 पासून.
ओहो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे झेल होतं की काय, कारण बॅटची लिडिंग एज होती. विकेट किपरनं लाईन मिस केली, त्यामुळे डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर परी 11 शेवालवाडी या टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 67 67 या आकड्यावरती. सदुसष्ट 67. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 67. 13 बॉलमध्ये 49 या आकड्यावरती सुजित शेवाळे खेळतोय मैदानामध्ये. क्रिकेटचा डॉन आज डॉनची भूमिका सध्या आजमावतो या मॅच मध्ये. डॉनची भूमिका अदा करतोय. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी राघव शेवाले बॉलिंग साठी आले. लास्ट ओव्हर मध्ये स्लॉगिंग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये आता सामना करेल तिथे बॅटिंगला योगेश. पहिला बॉल सोडून दिला विकेट किपर साठी. ते बाद धाव घेण्याचा प्रयत्न. आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल योगेशला. सुजित शेवाले साठी पंचांचा सिग्नल. व्हाईट बॉल. फलंदाज आउट. योगेश रनआउटच्या रूपाने आणखीन एक धक्का लागतोय. धक्का क्रमांक 3 परी 11 शेवालवाडी या टीमला. योगेश आउट. नवीन फलंदाज शुभम शिंगण. शिंगणवाडी गावचे एक नामांकित खेळाडू, एक चांगले ऑलराऊंडर अष्टपैलू अभि शिंगण माफ करा. आता बॅटिंग साठी इन ॲट नंबर 5 मध्ये अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि स्ट्रायकिंग इनला आता सुजित शेवाले. कसा रिॲक्ट होईल या ओव्हर मध्ये ह्या बघायचं आहे, कारण कव्हर्सला त्यानं षटकार लगवला, त्यानंतर त्यानं ती जाणीव करून दिली, आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर मात्र मिड विकेटला, स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला, बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला हे षटकार लगवलेत. बॅकफुटला जाऊन खूप चांगली गोलंदाजी पॉइंटला खेळलाय. पहिली धाब वेगाने, दुसऱ्या धाबीचा प्रयत्न, 2 धाबा इथे चोरलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा इथे मिळताना दिसतात. आणि मित्रांनो या कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ची पहिली 50 सुजित शेवालेच्या बॅट मधून आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुजित शेवालेच्या बॅटिंग साठी. 14 बॉल मध्ये 51 धावा, 364 च्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग सुरू आहे सध्या मैदानामध्ये. आणखीन एक शॉर्ट बॉल पाठवले त्याला लॉंग लेगला. बॉल सीमारेषा पार येतोय. षटकार सुजितच्या बॅट मधून. या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. एक तर तुम्हाला पुढे घ्यावा लागेल टप्पा, एक तर तुम्हाला खोलवर टप्प्याचा बॉल टाकावा लागेल, तरच तुम्ही तुमचा जीव वाचवू शकता. नाही तर नाहीये. अगदी या मॅचची चिरफाड होते मैदानामध्ये. हा सुजित शेवाले आहे ना, तो क्रिकेटचा सर्जन आहे. एखादा मोठा ऑपरेशन कसा करावं हे सुजितला माहिती आहे. ताबडतोब अगदी चिरफाड केलेली आहे या मॅचची. 77 धावा. ओहो हेलिकॉप्टर स्ट्रोकनं डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटचा सुरक्षित फटका. बॉल सीमारेषा पार येतोय सुजितच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. ट्रेडमार्क टिपिकल सुजित शेवाले सिग्नेचर शॉट. हे पसंतीचे फटके आहेत सुजित शेवालेचे. क्रिकेटचा अगदी सुरक्षित फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हेलिकॉप्टर स्टाईल ना बॉलला उडवलाय डाऊन दी ग्राउंड. टीमची धावसंख्या 83, सर्वाधिक उच्चांक या स्पर्धेमध्ये या टीमनं घातलाय चांगली बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक हागे फिल्डिंग चांगली स्टॉप केलाय बॉलला. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत सुजितला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 85 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 85 धावा झाले. सुजित पोहोचला आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 65 धावा आलेत. 17 बॉल मध्ये 65.
ओहो कॅचिटचा कॉल आहे, फटका फसलाय. स्वतः बॉलर आता बॉलच्या खाली. वा रिले कॅच, रिले कॅच पकडलाय. बॉलरनं सोडला, मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकानं पकडला आणि इथे फलंदाज बाद होतोय. मित्रांनो सुजित शेवाळेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. सुजित वेल प्लेड. गणेश काटेकर त्रिमूर्ती फायटर्सचे ओनर यांच्याकडून 500 त्रिमूर्ती फायटर्स ओनर चे ओनर्स गणेश काटेकर साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक इथं सुजित शेवालेच्या बॅटिंगच्या खेळीसाठी आलेले आहेत. वेल प्लेड सुजित, काय बॅटिंग केली या मैदानामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक सुशांत पाटील यांच्याकडून 101 आणि सुशांत पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे सुजित शेवालेसाठी. नवीन फलंदाज राजू अप्पा 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुशांत पाटील यांच्याकडून. व्हाईट बॉलची घोषणा पंच सिग्नल करतायत, म्हणजे आणखीन सामना थोडासा लांब चाललाय. राजू अप्पा बॉल नवीन राजू अप्पा बॅटिंगसाठी. टीमची धावसंख्या 85. लेजेंड खेळाडू एक लिजंड खेळाडू मैदानामध्ये आता, महान खेळाडू बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल खेळण्यासाठी खूप चांगला ट्राय हो, परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु आता रनआउटच्या रूपानं राजू अप्पाला जावं लागेल. आणखीन एक धक्का लागतोय टीम परी11 शेवालवाडी या टीमला. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना परी11 शेवालवाडी या टीमनं 87 धावा बनवल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 87 आणि 88 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे पार्थ 11 दुधडेवाडी या टीमच्या समोर. 88 टू विन. सुजित 18 बॉल 5 सुजित शेवालेनं 18 बॉल मध्ये 65 धावा बनवल्या आणि सुशांत पाटील यांच्याकडून मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल, त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी आणि त्यांच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील आमचे सहकारी समालोचक मित्र राहुल शिरसाट. किती किती धावून सर 88 88 धावांचं लक्ष आहे आणि 88 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पार्थ 11 दुधडेवाडी टीम कशा पद्धतीने करेल हे सांगण्यासाठी मी घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा राहुल राठोड यांचा, राहुल सिरसाट म्हणजेच आमचे प्रिन्स यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तोपर्यंत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचाही आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. त्यानंतर आम्ही टॉससाठी आमंत्रित करतोय गणेशजी काटेकर साहेब, जे त्रिमूर्ती फायटर्स या टीमचे ओनर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. रणवीर 11 कटेकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय महाराष्ट्र 11 या दोन टीममध्ये टॉस देखील या ठिकाणी केला जातोय. गणेशजी काटेकर यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय टीम जय महाराष्ट्र या टीमने. टॉस सर्वप्रथम तुम्ही जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आज एकंदरीत भरपूर चांगलं प्रात्यक्षिक तिसऱ्या पर्वामध्ये देखील मोठा एक चांगला प्लॅटफॉर्म कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूपच चांगली संधी आहे ही नवीन प्लेयर्सला उभारून येण्यासाठी. आता भरपूर मोठे मोठे प्लॅटफॉर्म आलेत ISPL सारखे, तर आपल्या इकडून पण बरीच पोरं चांगली त्या प्लॅटफॉर्मला जाऊ शकतात चांगले परफॉर्मन्स करून. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो, पण आता टॉस असल्यामुळे बॅटिंग घेतल्यावर बॅटिंगही करू. ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅचमध्ये असे कोणकोणते खेळाडू तुमच्या टीममध्ये आहेत जे फलंदाज त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील? मी स्वतः, प्रशांत गोडसे आणि किरण गराळ. स्पर्धेबद्दल काय बोलाल? कारण जसं आयोजन टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये असतं कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, परंतु तसंच आयोजन पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळते. स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा ही दरवर्षी चांगली असते आणि त्याबद्दल काय बोलायला हेच नाही. तेच थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 88 धावांचं लक्ष आहे.
तर 88 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या जोडीने खऱ्या अर्थाने आतापर्यंतच्या या स्पर्धेमधील सर्वाधिक भरपूर मोठी पार्टनरशिप ज्या जोडीने मागच्या मॅचमध्ये साकारली ती जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज स्वप्नील देवुंगे आणि त्याच्याच समेत स्वप्नील शेवाळे ही दोन्ही मातबर खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ज्यांनी मात्र कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये टीम पार्थ 11 दुधडेवाडी या टीमचं क्रिकेट पटलावर नेले. ती जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूने साकार केला आणि पहिला 50 किंग या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय. कराड तालुक्याचा क्रिकेटचा डॉन म्हणून देखील ज्या खेळाडूला आपल्याला सातत्याने पाहतो, याच क्रीडांगणाने या खेळाडूला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. याच क्रीडांगणाने या खेळाडूला मात्र डोक्यावर घेतला आणि परंतु आज याच क्रीडांगणामध्ये हा खेळाडू मात्र पुन्हा एकदा चमकला या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल सुजितचा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचे हात फैलावलेत, त्यांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा देखील पाहायला मिळाला. 1 रनने स्कोरबोर्ड मात्र ओपन झाले. समोरच्या दिशेने फटका केलाय. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सुजित स्वतः धावत आला होता. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष भरपूर दूर आहे. ही मॅच जिंकण्यासाठी भरपूर नवीन अपेक्षा घेऊन उतरलाय संग्रामजी लावण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परी 11 ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु या क्षणाला पुन्हा एकदा आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. 3 धावा आतापर्यंत होतात. 88 धावांचं लक्ष भरपूर मोठं आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश प्राप्ती तुम्ही करू शकता. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप रन मिळतात 4. हा येतोय चौकार. अचूक टायमिंग पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याचं पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. जसा टप्पा पडला थोडीशी उसळी घेणारा हा बॉल होता. दिशा हेरली. फलंदाजाने फक्त आणि फक्त एक चांगला दर्जाचा स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 7 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही 81 धावा पूर्ण करायच्या देणाऱ्या बॉलमध्ये जशी बॅटिंग सुजित शेवाळे कराड टेनिस बॉल क्रिकेटचा डॉन ज्याने केली, तशीच बॅटिंग मात्र या मॅचमध्ये स्वप्नील देवुंगे आणि त्याचबरोबर स्वप्नील शेवाळे या दोन्ही मात्र फलंदाजांना करावे लागेल या मॅचमध्ये. 88 धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर या ठिकाणी बदलवली जाते. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर आहे. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, वाईट इश लॉंग ऑन. डीप कव्हर, डीप पॉइंटला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला सध्याच्या घडीला फिल्डर तैनात केला गेलाय. सुजित पुन्हा एकदा सज्ज होते. ओव्हर द विकेट, समोरच्या दिशेने फटका केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक समोरच्या दिशेने केला जाणारा स्ट्रोक, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 80 धावा पूर्ण करायच्यात. मॅचमध्ये रंगत पाहायला मिळेल की काय. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. अलॉंग कार्पेटला लॉंगॉनचा फिल्डर संग्रामजी स्वतः आलेत. बॉल उचलून फेकतील तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. षटकारापासून आतापर्यंत रोखले, चौकारापासून आतापर्यंत रोखले. सुजित शेवाळे फ्रॉम कराड टेनिस बॉल क्रिकेटचा डॉन आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. पहिलं अर्धशतक करण्याचा विक्रम त्याने साकारला या 3ऱ्या पर्वामध्ये. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. एक बिग ब्लास्ट, सिक्सर, षटकार आलाय.
16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 16 रन्स आतापर्यंत होतात. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज स्वप्नील देवंगेच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्या षटकाराने चित्र स्पष्ट करून दिलं. पुन्हा एकदा आणखीन एक दुधारी तलवार पाहायला मिळाली. काय स्ट्रोक केलाय, एक दर्जेदार पलटवार दिला. गोलंदाज सुजित शिवायच्या विरुद्धामध्ये सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार आलेत आणि या 2 षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. बिनगडी बाद 22 रन. कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. 22 धावा आल्यात. सुजित शिवाईच्या विरुद्धामध्ये चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या षटकासाठी राजू आप्पा नामक गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केले. राऊंड द विकेट. राजू आप्पा यांचा पहिला बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. 24 88 धावांचं लक्ष. जीवनामध्ये प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला खऱ्या अर्थाने ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम करायचा आहे. परंतु आज एकंदरीत या मॅचमध्ये लक्ष भरपूर मोठं आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढी तुमची स्वप्न आहेत ना, तुमचे प्रयत्न देखील तेवढेच इम्पॉर्टंट असतात. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. सुजित थोडासा दूरवर होता, परंतु बॅकअप चांगलं मिळालं. फक्त आणि फक्त एकच सिंगल. 1 रनच्या साह्याने 25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आज दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसत आहेत. मैदानामध्ये चौफेरीन पूर्णपणे हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई क्रिकेटच्या इतिहासामधील क्रिकेटची पंढरी म्हणून या क्रीडांगणाकडे पाहिले जातं. याच क्रीडांगणामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील होताना आपण पाहिल्या. भारतातील अनेक नामवंत खेळाडू या क्रीडांगणामध्ये खेळलेत, परंतु आज पश्चिम महाराष्ट्रामधील एक मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा, कराड तालुक्याचं नाव रबर बॉल क्रिकेटच्या पडल्यावरती उंचवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती स्पर्धा म्हणजे कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025. आम्ही पाहतोय की गेले अनेक वर्षे रोहितजी पाटील व त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांनी घेतलेली असोसिएशनसाठी मेहनत, आपल्या तालुक्यातील प्रत्येक खेळाडूच्या कलागुणांना वाव मिळावा, त्याचं कौशल्य हे जगभर जावं, यासाठी भरपूर मोठं धैर्य रोहितजी पाटील व त्यांची संपूर्ण टीम गेले अनेक वर्षे घेते. आणि आज देखील एक चांगला प्लॅटफॉर्म या कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 तिसऱ्या पर्वाच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ज्या ज्या वेळेस चुका होतात त्या त्या वेळेस मात्र सुजित ओरडून सांगतोय खेळाडूंना की तुम्ही अशा चुका थांबवा, कारण कधी कधी एक चूक देखील सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करून देऊ शकते प्रतिस्पर्धी टीमला, म्हणून त्या चुका थांबल्या पाहिजे असा निश्चय मात्र सुजित करतोय आपल्या टीम साठी. हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. क्लासिकल नजाकत, काय स्किल पाहायला मिळाली. जसा स्ट्रोक खेळला त्यानंतरचा स्वतःवरचा सेल्फ कॉन्फिडन्स, त्याला माहिती होते की हा षटकारच जाणार आणि एक दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. एकतीस रन 31 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय.
What a timing, what a stroke, long and high, powerful, beautiful, amazing stroke पाहायला मिळालाय. हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 37 रन. च्या माध्यमातून परंतु एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय का बॅटिंग पाहायला मिळते. 4 षटकार आतापर्यंत स्वप्नील देवंगने मात्र जरूर खऱ्या अर्थाने खेचलेत त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा विकेट करण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. बॉल तर जरूर जज केला परंतु बॅकअप साठी कोण नव्हता. जसा बॉल त्याने जज केला ना त्यानंतर त्याच्या समोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की हा बॉल मारू की नको. तर चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचे प्रतिनिधी. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. परंतु आपण पाहतोय कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये करायचे आहेत ते म्हणजे 50 धावा. आतापर्यंत रन झालेत ते म्हणजे 38. 18 बॉल 50 ची आवश्यकता. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 50 रन मात्र जरूर तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल बॅकअप साठी फिल्डर नव्हता. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते परंतु या क्षणाला दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवं प्रात्यक्षिक. 17 मध्ये 48 करायचे आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 14 रन 40 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल होईल की काय. एक धाव तर जरूर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल. हा संघर्ष पहा. हातातून बॅट निसटली परंतु त्यानंतर देखील एक चांगला प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं.
16 मध्ये अजूनही 46 रन पूर्ण करायच्यात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. ओमसाई MTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समेत जोडलीत स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन TV वर, त्या सर्वांचं आम्ही सरसे स्वागत करतोय. आणि आज एक अभिमानाची बाब म्हणजे आमचे जे कॅमेरामॅन आहेत, अवघ्या 8 वर्षाचा कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय, मनवेद अक्षय म्हात्रे. अक्षय म्हात्रे जे ओनर आहेत ओमसाई MTCचे आणि त्यांचेच ते चिरंजीव आहे. असं नेहमी म्हटलं जाते की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, परंतु सध्याच्या घडीला जर तुमच्याकडे कौशल्य असेल, तुमच्यामध्ये जर जिद्द असेल ना, तर जीवनामध्ये कधीच काही गोष्ट अशक्य नाही. आणि आज अक्षय म्हात्रे याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव ज्यांचं वय अवघं 8 आहे, 8 वर्षांनी अतिशय चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून कॅमेरामॅन ही भूमिका देखील ते साकारतात. षटकार आलाय या मॅचमध्ये, आलाय एक पुन्हा नवा ट्विस्ट षटकार. हॅलो 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 हॅलो. चला 50 रन आतापर्यंत होतात. आणि आपण जर पाहिलं तर 14 मध्ये आता मात्र 38 रन करायचे आहेत. 14 बॉल आणि 38 रन हे 2 बॉल देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत या मॅचमध्ये. जर या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर या मॅचमध्ये एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळू शकतं. टीम पार्थिव इलेव्हन दुधडेवाडी या टीमच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप आतापर्यंत 50 रनची पाहायला मिळते. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, काय स्ट्रोक, पत्रा तोड परफॉर्मन्स, लाजवाब हा षटकार आलाय. हॅलो हॅलो हॅलो. चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल, परंतु फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण बदलले, आता मात्र 12 मध्ये करायच्यात, ते म्हणजे 32 रन. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. जाऊया डीजे मास्टरकडे, एक सुमधुर संगीत डीजे प्लीज.
समीकरण बदलले. 12 मध्ये करायच्या त्या म्हणजे 32 धावा. हार मानण्यासाठी बॅटिंग करणारा संघ देखील या ठिकाणी खऱ्या अर्थाने तयार नाहीत, कारण दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत. आज ओमसा MTC हे जे चॅनल आपल्याला पाहायला मिळते, कमी वेळामध्ये भरपूर प्रसिद्धी या चॅनलने मिळवली, कारण प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याची मेहनत असते आणि भरपूर चांगली मेहनत ओमसा MTC साठी सातत्याने आम्ही पाहतो. अक्षयजी म्हात्रे असतील, कुणालजी म्हात्रे असतील व त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून राहिली. आणि आज जर त्यांचे चॅनलचं जर प्रात्यक्षिक जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी देखील एक अभिमानाची गोष्ट आहे की आज 6 ठिकाणी त्यांच्या माध्यमात 7 ठिकाणी आज ओमसा MTCच्या माध्यमातून क्रिकेट त्याचबरोबर अनेक दहीहंडीची सोय त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. आज तेजस म्हात्रे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, प्रतीक म्हात्रे देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. मनवेद म्हात्रे वय वर्ष 8 वर्षाचा आमचा कॅमेरामॅन मनवेद देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये करायच्यात 32 रन. पहिला बॉल लाईन चांगली होती, पायाचा वेध घेतलाय, परंतु या क्षणाला काय घडलंय, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीडची संधी असेल फलंदाजासाठी, एक सुवर्ण संधी चालून आली. जीवनामध्ये ज्यावेळेस एखादी संधी तुम्हाला मिळते त्या संधीचं ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने नवनवीन संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात. तर 3 धावा या ठिकाणी येतील आणि फ्रीडचा बॉल देखील असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल देखील आला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण अधिक सामने देखील आम्हाला खेळवायचे. 9+2 टोटल 3 धावा या ठिकाणी ऍड होतील. 12 मध्ये आता मात्र 29 रनची गरज आहे. गोलंदाजीसाठी अधिकप्पा या गोलंदाजांना देखील आमंत्रित केले. 12 मध्ये 29 करायच्यात आणि फ्रीडचा बॉल 88 धावांचा पल्ला आम्ही जरूर पार पाडू शकतो असं प्रात्यक्षिक दर्शवतात हे दोन्ही फलंदाज. एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप केली या दोन्ही सलामीवर. सुरुवातीला ज्या प्रकारे सलामीच्या फलंदाजांनी फ्लाइंग राईट स्टार्ट दिला, परंतु त्यानंतर स्वप्नील शेवाय बाद झाला. बारा बॉल 29 ची आवश्यकता. फ्रीडचा बॉल अधिकप्पा गोलंदाजीच्या मार्कवर राऊंड द विकेट. फ्रीडचा बॉल लॉफ्ट केलाय. काय टायमिंग, ठोस निर्णय आणि ठाम कृती. हा स्ट्रोक येतोय 6 रनसाठी. षटकार पाहायला मिळतोय आणि 50 दुसरं अर्धशतक फलंदाज स्वप्नील देवंगेच्या नावावर. जर या फलंदाजाची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. तर स्वप्नीलजी आपली बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आपण दर्शव आणि कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेला आपण सलामी द्यायची आहे. एक चांगलं प्रात्यक्षिक आपण पाहिलं, जसं चित्र पहिल्या इनिंग मध्ये सुजित शेवाळे कराड टेनिस क्रिकेटचा डॉन ज्याच्या माध्यमातून पाहिले, परंतु त्यानंतर स्वप्नील देवंगेला देखील खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण करायचा विजयासाठी आणि एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली होती, बॅट्समनची मोमेंट रीड केली, जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं फलंदाजाला. अतिशय दर्जेदार लाईन पाहायला मिळाली. दहा मध्ये करायच्या त्या म्हणजे 23 रन. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल पुन्हा एकदा प्रभावित केलाय. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवत आहेत परी 11 या टीमची. 9 मध्ये 23 करायच्यात. आतापर्यंत एक चांगली झुंज फलंदाज स्वप्नील देवंगेच्या माध्यमातून पाहायला मिळते.
परंतु ही झुंज देता देता तो यशस्वी ठरेल की काय अशी उत्कंठा लागली अनेक प्रेक्षकांना. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लाइसचा भेद. एक धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल बॅकअपसाठी फिल्डर आलाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. भरपूर वेगाने धावला. रनआउटची संधी परंतु या क्षणाला काय घडलंय. स्ट्राईक रोटेट करणे इम्पॉर्टंट होतं आणि ती भूमिका वापरली नॉन स्ट्रायकर फलंदाजाने. 1 रन कंप्लीट होते. 8 मध्ये करायच्यात 22 रन. डीजे प्लीज. आठ बॉल मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 22 धावा. काय मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच. कधी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या पारड्यात ही मॅच जाते तर कधी गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या पारड्यात ही मॅच जाते. कधी फलंदाजी करणारा संघ शिरकाव करतोय तर कधी गोलंदाजी करणारा शिरकाव करतोय. या मॅच मध्ये 8 मध्ये 22 ची आवश्यकता पाहिजे होती. तशीच मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल आणि 22 रन हे 2 चेंडू देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. स्वप्नीलसाठी पुन्हा एकदा बॉल. कोलोर पद्धतीचा बॉल खणून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल परंतु या क्षणाला काय घडलंय. थोडीशी टाइमही चुकली होती फिल्डरची परंतु फक्त आणि फक्त 1च रन. 7 बॉल आणि 21 रनची गरज. चला मॅच स्पीडली आपण चालू करा. सुजीतजी आपण टीम मीटिंग घेऊ नका. 7 बॉल 21 ची आवश्यकता. जर या बॉलवर षटकार आला तर या मॅच मध्ये एक चांगला कमबॅक पाहू शकतो पार्थ 11 या टीमचं. जर हा बॉल निर्धाव आला तर या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतो परी 11 संघ. 7 बॉल आणि 21 रनची गरज. शेवटचे 7 चेंडू आणि 21 धावा पूर्ण करायच्यात. हा चेंडू देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. अधिकप्पा यांचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. पकडलाय हा झेल. या झेल नंतर सेलिब्रेशन पहा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. त्या ठिकाणी संग्राम लावंड आपल्याला पाहायला मिळतोय आणि जसा झेल पकडला बॉल त्याने जमिनीला आदळला. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. स्वप्नील देऊंगे या स्पर्धेतील दुसरा फलंदाज ज्याने अर्धशतक झळकावलं तो फलंदाज मात्र मैदान सोडतोय. अपेक्षा होत्या. अपेक्षांचं रूपांतर थोडंसं आनंदामध्ये झालं परंतु स्वतःवर थोडासा नाखुश आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय फलंदाज स्वप्नील देऊंगे 21 बॉलमध्ये ज्याने 54 धावा कंप्लीट केल्या. एक चांगली सलामी दिली आपल्या टीमसाठी आणि ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून मला का घेतलं गेले याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं आपल्या विस्फोटक बॅटिंगने. सहा बॉल आणि 21 रनची गरज. का मॅच पाहायला मिळते. क्रिकेट आहे करी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावाय कोणी वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे. हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळचा आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका. विजयासाठी प्रयत्न फक्त आणि फक्त प्रयत्न करावे लागतील.
जर तुमच्यामध्ये लढण्याची इच्छाशक्ती असेल ना, तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी असेल ना, तर जीवनामध्ये कधीच काही गोष्ट ही मात्र अशक्य नाही. परंतु या क्षणाला समीकरण 6 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 21 रन. 6 बॉल आणि 21 रनची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हॅलो 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 सलगचे 2 चेंडू देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. 4 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. चार मध्ये करायच्यात ते म्हणजे 20 रन. भन्नाट वेग या ठिकाणी धारण केला गेला आणि डॉट बॉलची समाप्ती. 3 मध्ये 20 करायच्यात. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली परी 11 या टीमने. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. फिल्डर भरपूर वेगाने धावलेत. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि समीकरण आता मात्र बदललंय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या मॅच मध्ये. फुलटॉस होता परंतु लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. फक्त आणि फक्त एकच रन. शेवटचा अंतिम बॉल आणि विजय मात्र पूर्णपणे विजयावर पकड निर्माण केली परी 11 या टीमने. तर या शेवटच्या बॉलवर हा बिग हिट आलाय परंतु सामना जिंकलाय परी 11 या टीमने आणि या मॅचचा हिरो ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं. तो खेळाडू मात्र कराड टेनिस बॉल क्रिकेट जगताचा डॉन अर्थातच सुजित शेवाळे हा मात्र खेळाडू ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी या सुजित त्वरित